हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संभाजी भिडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली। यंदा परिवर्तन घडवणारच अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। संभाजी झेंडेंच्या विधानसभेच्या तयारीमुळे आमदार संजय जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईकांची चौकशी होणार आहे। सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस पाठवली असून घोटाळ्याचे पुरावे पोलिसांकडे सादर करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे। अमरावतीत मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले। मुस्लिम समाजाकडून अजित पवारांचा निषेध यावेळी करण्यात आला असून आंदोलकांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। समरजित सिंह घाटगेंनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केलाय। मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी नात्यांचा सौदा केल्याचा आरोप करत वैफल्यग्रस्त झाल्यानं चुकीची वक्तव्य करत असल्याची टीका घाटगेंनी मुश्रीफांवर केली आहे। अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय। नारायण डोहो गावात लेंडी नदीवरचा पूल वाहून गेलाय, त्यामुळे नदी पलीकडच्या उक्कडगाव मांडला लोणी या गावांचा संपर्क तुटलाय। भंडारा जिल्ह्यातील सिंदीपार गावात राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गरोदर महिला, मुलं, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। वारंवार राजकीय नेत्यांना निवेदन देऊनही पक्का रस्ता न झाल्यानं बॅनर लावत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। प्राण्यांची चरबी वादानंतरही तिरुपती लाडू विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही। हा वाद समोर आल्यानंतर 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत 16 लाखाहून अधिक लाडू विकले गेल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थान या बोर्डानं सांगितलंय। देशातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणता येऊ शकणार नाही असे आदेश सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिलेत। कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी बंगळुरूतील मुस्लिम बहुल भागाला पाकिस्तान म्हटलं होतं, त्याबाबत सुनावणी दरम्यान चंद्रचूड यांनी हे आदेश दिलेत। युक्रेनला संहारक क्षेपणास्त्र मिळाल्याचा रशियानं दावा केलाय। रशियाकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात येतंय। पुतीन सुद्धा मोठ्या हल्ल्याच्या तयारीत पाहायला मिळतायत। गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घराच्या वाटपामध्ये विलंब होत असल्याच्या निषेधार्थ आज गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले। गिरणी कामगारांचे नेते प्रवीण खाग यांच्या नेतृत्वाखाली लालबाग येथील भारत माता चित्रपटगृहासमोर हे आंदोलन करण्यात आले। हिंगोलीच्या कळमनुरीत आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात आले। नागेश पाटील आष्टीकर आणि तानाजी मुटकुळेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। यावेळी आदिवासींनी कळमनुरी नांदेड महामार्ग रोखला असून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना दिला जाणाऱ्या सकाळच्या नाश्त्यात अळ्या आढळल्यात। भरमसाठ भाडं देऊनही निकृष्ट दर्जाचा नाश्ता मिळत असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे। सातारा जिल्ह्यातील दैवडी येथे राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली होती। यामध्ये पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातल्या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमधील 4 खेळाडूंची राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलं जातंय। बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसानं जालना रोडला तळ्याचं स्वरूप आलंय। खरं तर मान्सूनपूर्व काम पालिका प्रशासनाकडून अपेक्षित होतं, मात्र पावसाळा संपत आला असला तरी कोणतीही उपाययोजना पालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून झालेली नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।